नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण वालाचं बिरडं करणार आहोत। त्यासाठी एक वाटी पांढरे वाल घेतलेत, 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि रात्रभर भिजत घातलेत। दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यातलं पाणी काढून टाकलं, परत एकदा धुवून घेतले आणि सुती कपड्यामध्ये बांधून ठेवले। तिसऱ्या दिवशी त्याला छान मोड आलेत। मोड आलेले वाल अर्धा तास कोमट पाण्यात घातले आणि त्याची सालं काढून घेतली। बिरडं करण्यासाठी आपण हे पांढरे वाल घेतलेत, त्याला पावटे असं म्हणतात। दुसरे ब्राऊन कलरचे वाल असतात, त्याला कडवे वाल म्हणतात, त्याचे बिरडं केलं जातं। वालाचं बिरडं करण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे, एक छोटा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या ठेचून घेतल्या आहे, एक छोटी वाटी ओलं खोबरे घेतले, थोडंसं तेल टाकून खोबरं भाजून घेतले, 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतले। हे साहित्य आपण वाटून घेणार आहोत, त्याचं वाटण करणार आहोत। वालाचं बिरडं करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले। तेल गरम झाले, लसणाची 4 ते 5 पाकळ्या ठेचून घेतल्या त्या टाकूया। लसूण छान लाल झालाय, छोटा अर्धा चमचा जिरं टाकूया। जिरं छान फुलले, कांदा टाकूया। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलाय। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, खूप लाल नाही करायचा। कांदा ट्रान्सपरंट झालाय, कांद्याचा रंग बदललाय। एक छोटा आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलाय, तो टाकूया। टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया। टोमॅटो छान परतला गेलाय, टोमॅटो छान मऊ झालाय। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकूया। छोटा पाव चमचा हिंग, छोटा अर्धा चमचा हळद। हिंग आणि हळद छान परतून घेऊया। याच्यामध्ये वाल टाकूया। वाल काळे पडू नये म्हणून पाण्यात घालून ठेवले। मीडियम गॅसवर परतून घेऊया। मीडियम गॅसवर 1 ते 2 मिनिटं वाल परतवत राहायचे। 2 मिनिटं वाल छान परतवून घेतले, छान वाफ आली आहे। मसाले टाकूया। छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर, छोटा अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, सर्व मिक्स करून घेऊया। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। सर्व छान परतून घेतले। गॅस कमी केला आहे। बिरडं शिजण्यासाठी गरम पाणी टाकूया। तुम्हाला बिरडं किती घट्ट पातळ करायचे त्यानुसार तुम्ही पाणी टाका। सर्व मिक्स करून घेऊया। बिरडं शिजताना गरम पाणी टाकायचं, म्हणजे बिरडं छान शिजतं, पटकन शिजतं। चवीनुसार मीठ मिक्स करूया। बिरड्याला छान उकळी आली आहे, याच्यावर झाकण ठेवते। झाकणावर पाणी टाकते। मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटं बिरडं शिजवून घेऊया। 4 ते 5 मिनिटांनंतर आपण बघूया। बिरडं शिजतंय तोपर्यंत वाटण वाटून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं ओलं खोबरं, लसणाच्या पाकळ्या आणि आलं टाकते। सुरुवातीला आपण हे असंच फिरवून घ्यायचंय, नंतर थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचंय। थोड्याशा पाण्याचा वापर करून छान बारीक वाटून घेतलंय। 4 ते 5 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। बिरडं शिजलं का बघूया। बिरडं शिजत आलंय, पूर्णपणे शिजलं नाहीये। याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकूया। मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय, ते टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते। मीडियम गॅसवर 2 मिनिटं शिजवून घेऊया। 2 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। बिरड्याचा छान सुगंध सुटलाय, छान रंग आलाय। बिरडं शिजलं का बघूया। छान शिजले बिरडं। याच्यामध्ये एक कोकम टाकते। एका कोकमचे 2 तुकडे करून घेतले आणि थोडासा गूळ। कोकम आणि गूळ टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका। थोडासा कोकम आणि गूळ टाकल्यामुळे बिरड्याला छान आंबट गोड तिखट अशी चव येते। कोकमच्या ऐवजी तुम्ही थोडी चिंच टाकू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आपलं वालाचं बिरडं तयार झाले। प्लेटमध्ये सर्व करूया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आपलं वालाचं बिरडं तयार झाले, प्लेटमध्ये सर्व केले। छान झाले बिरडं। भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकतो, खूप छान लागतं। बऱ्याच जणांकडे सणासुदीच्या दिवशी नैवेद्यासाठी वालाचं बिरडं केलं जातं। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।